श्रोतेहो नमस्कार. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, आयुष्य टेन्शन फ्री कसं राहायचं बघा. एक, जेवढं गरजेचं आहे तेवढंच बोला, जास्त नाही. 2, भावना कधीही डोक्यावर बसू देऊ नका. शहाणपणावर नियंत्रण ठेवा. 3, लोकांकडून खूप अपेक्षा ठेवू नका. 4, तुमच्या यशाने तुमचं बोलणं प्रूव्ह करा. 5, 10 लोक 10 वेगवेगळी मतं देतील. सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका. 6, नाही म्हणायला अजिबात घाबरू नका. 7, लक्षात ठेवा, तुमची हेटसरणी तुमचे चाहतेच करतील. 8, परफेक्ट होण्याच्या मागे लागू नका. कोणीच इथे परफेक्ट नसतं. श्रोते हो, यावर नक्की विचार करा. चला, आजही आपल्याला सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आले आहे. चला करूया सुंदर विचारांना. जगण्यासाठी सुंदर विचार. कटू सत्य. आयुष्यात काही प्रवास एकट्यानेच करावे लागतात. ना कुटुंब, ना मित्र, ना सोबती, फक्त तुम्ही आणि देव. म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि येणाऱ्या संकटांना सामोरे जा. आयुष्यात सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे आपल्या हातात आहे. विचाराने श्रीमंत आणि मनाने समाधानी असणारी व्यक्ती नेहमीच सुखी, समाधानी असते. जीवनात हसणे फार सुंदर आहे. दुसऱ्याला हसविणे त्याहूनही सुंदर आणि वंदनीय आहे. जीवनात प्रत्येकाने जिंकायचं असेल तर शरीर नव्हे, मन तयार ठेवा. खरी लढाई नेहमी आतूनच लढायची असते. हातात काही नसतानाही जिंकणारे तेच, ज्यांचं मन कधीच हरत नाही. माणसाच्या आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही. वय झाल्यावरच मरण येतं असं काही नाही. म्हणून आयुष्य जेवढं आनंदाने जगता येईल तेवढं जगून घ्या. सोबत काहीही येत नाही. कोणावर कितीही जीव असला तरी आपल्याबरोबर कोणीही मरत नाही. म्हणून स्वतःसाठी पण जगा. स्वतःवरती नेहमी विश्वास ठेवून स्वतःसोबत झगडावं. विषय अस्तित्वाचा आल्यावर बेफिक्रीने लढावं. बाई माणसाचं राहावं कसं? गप्प होतील बोलणारे, पंखात बळ एकवटूनी गगन भरारी घेऊन उडावं. आयुष्यात फक्त 2च गोष्टींमुळे तुम्ही ओळखले जातात. एक म्हणजे तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम, आणि दुसरे म्हणजे तुमच्याकडे सर्व काही असताना तुमच्याकडे असलेली नम्रता. जगात काही लोक अशी पण आहेत, मनाचा व्यवहार सांभाळणारे, धनाचा हिशोब ठेवत नाही.
या जगात सर्वात सुंदर काय? तर मी म्हणेन माणसानं माणसाशी असलेलं प्रामाणिक जपलेलं माणुसकीचं नातं. जीवनात सज्जन माणूस जन्माला येणं हा योगायोग आहे, पण सज्जन म्हणून मरणे आयुष्यभराची कमाई आहे. नाव ठेवणे सोपे आहे, परंतु नाव कमावणे खूप अवघड आहे. खरा आनंद हा दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात असतो, कारण जे दिलंय तेच परत येतं आणि तेही दुपटीनं येतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.